आमच्या मुलांना दाखल झाले मध्ये मागच्या अनेक दिवसापासून जे काय चाललंय त्याच्यामध्ये दाखल होत नाही. पण सदावर्ते सारख्या फालतू माणसाला विरोध केला तर पुन्हा आमचा लगेच होतो. तो पण खूप काही बडबडलाय, त्याच्यावर पण करणार का तुम्ही? त्यांच्यावर पण दाखल म्हणजे आयोजकावर दाखल केलेलं आहे. हा, जे बडबडलं आहे ते फुटेज आम्ही प्राप्त करतोय, आमच्याकडे आलेले नाहीत अजून. म्हणजे तुम्ही अर्ज देणार म्हणजे अर्ज द्यावर असेल त्याच्यामध्ये निवेदन, त्यामध्ये जर त्याचं असेल ते पण आम्ही तपासून कायदेशीर कारवाई करू. काय असं तो येतो त्या शहराचं वातावरण खराब करतो, आम्हाला काय घेणं देणं नव्हतं, पण तो येतो काही पण बडबडतो आणि ज्या पद्धतीने तो महाराष्ट्रातल्या भाषेवर आणि नेत्यांवर जो काही बडबडतोय अशा माणसाला खरं तर आपण आपल्या आपल्या शहरामध्ये प्रवेशच नाही दिला पाहिजे. आता हा गुन्हा क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे, तर कायदेशीर कारवाई 100% आम्ही म्हणजे आता रस्त्यावर आंदोलनं मी अनेक वर्षापासून करतो. रस्त्यावर आंदोलनात आमच्यावर गुन्हे दाखल झाले हा पहिलाच हे आहे. म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या तपासूनच दाखल केलेल्या आहेत. पहिला यांच्यावर 137 महाराष्ट्र पोलीस ऍक्ट 137 135 ते नोटीस असते आणि स्टेटमेंट तुमचा बचाव जो तुमचा डिफेन्स आहे तो स्टेटमेंट म्हणजे तुमचं जे आहे ते म्हणणं मांडा, असं म्हणणं आम्ही सगळ्यांचं घेतो तर तिथं कारवाई होत नाही. पण तुम्ही आम्ही जर सदावर्तेच्या बाबतीत तुम्हाला तक्रार दिली तर ती तुम्ही रितसर घेणार? हो, तुम्ही आम्हाला द्या निवेदन, कायदेशीर बाबी तपासू, होय तर होय. पण सर काय ना, आमच्या वेळेला कायदेशीर बाबींचा तपास एवढी स्पीडला गुन्हा दाखल होतो की तुम्हाला कायदेशीर बाबी तपासायला कसं काय वेळ मिळतो? स्पीडली त्यांच्यावर पण दाखल त्याच वेळी झाले तेव्हा तुमच्याकडे दोघांवरती. त्यात सदावर्तेचा उल्लेख आहे का? हा, त्यामध्ये FIR मध्ये आहे ना तो सदावर्तेचा उल्लेख आहे. आता तो आला, त्याने प्रश्नोत्तर भाषण केलं, दारू पिऊन आले तर राज ठाकरे म्हणजे अशा पद्धतीने बोलणार तर आमच्यासारखे कार्यकर्ते सहन नाही करणार सर. आता तुम्ही कुठल्या पद्धतीने कोणाच्या दबावाखाली करताय हे तुम्हाला माहिती. दबाव आहे सर तुमच्यावर. मला सांगा ना, त्याशी ते आमदार बसले, तुम्हाला शिवीगाळ केली पोलिसांना, तुम्ही केली कारवाई? अजून नाही झाला गुन्हा, अजून केली कारवाई. सरकारी कामात अडथळा केली. कसं आहे, आमदारांना आणि आमच्यासारखे 4 कार्यकर्ते भेटले तर तुम्ही हे चुकीचं आहे. आम्ही पोलीस खात्याचा प्रचंड रिस्पेक्ट करतो. अनेक अधिकारी मराठी आहेत, त्यामुळे आम्ही आधीच मनाची तयारी ठेवतो की समोर बसलेला माणूस देखील आपला आहे. पण एक जर बाहेर आलेला आमदार आपल्या माणसाला शिव्या देत असेल आणि त्याच्यावर कारवाई होत नसेल आणि कोणीतरी आपल्या भाषेच्या विरोधात दरवेळेला काहीतरी मुवमेंट करत असतो, अशा माणसाला आम्ही विरोध केला. आम्हाला अधिकार आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये एखाद्याला विरोध करायचा आम्हाला अधिकार, आम्ही विरोध केला. तो माझं मत आहे की न्याय दोन्ही तर्फे झाला पाहिजे, एका तर्फेला झाला व्हावा अशातली कुठली गोष्ट होत नाही. तुम्ही सदावर्तेवर गुन्हा घेणार किंवा ज्या काही तो बडबडलाय त्याच्या बाबतीमध्ये इथे FIR दाखल होईल अशी तुम्ही आम्हाला गवाही दिली पाहिजे. निवेदन द्या. आम्ही 5 जणांना 30-40 पोलिसांनी गळ्या दाबेपर्यंत पकडलं. मला तर श्वास घ्यायला मान्य करा तुम्ही. माझा व्हिडिओ नाही सदावर्तेचा सर तुम्ही सुमोठं पण करू शकत होता, कारण सगळ्या चॅनलला कालपासून चालू आहे तो काय बडबडलाय. म्हणजे मी तुम्हाला निवेदन द्यावं आणि तुम्ही ते व्हिडिओ प्रोव्हाइड करावं अशी वेळ नाहीये. खरं तर सदावर्ते काय काय बडबडलाय हे सर्व चॅनलने काल पाहिलंय. सर तिकडे तर एका माणसाला पण हात नाही लावला, पण आम्हाला 30 जात होते ना, जात म्हणजे उभे राहून विरोध करतो. मारलं का आम्ही? काय दगडफेक केली की मारहाण केली? जात होते ना सर, जात होतो. मग तिथे तुम्ही 40 जण उचलून आम्हाला हे करताय आणि सदावर्ते जावं असला सरकारचा तसं तुम्ही त्यांना प्रोटेस्ट करताय. चुकीचं आहे. त्याचं ते प्रोडक्शन आहे. कालचा पाहिलं तुमचं, तुम्ही स्वतः उभे होता, तुमच्या समोर जी घटना घडली ती योग्य होती का? सर एक सांगतो, जर पोलीस असंच करणार असतील तर पुढे सदावर्ती जिथे भेटेल तिथे आम्ही त्याला ठोकणार. आणि मग या वेळेला आम्ही पोलिसांना बाबा चला पोलिसांना सांगावं किंवा मदत करावी अशा दृष्टीने आमचा जो हेतू असतो तो याच्या पुढे नसेल. जिथे भेटू तिथे सदावर्तेला आम्ही हाणू या वेळेला, कारण तो ना त्याच्या लायकीपेक्षा जास्त बोलतो. खरं तर पक्षाकडनं आम्हाला आदेश नाहीत म्हणून, आम्हाला आदेश आहेत की अशा फालतू माणसाच्या नादाला लागू नका म्हणून. आता पक्षाकडनं जर आम्हाला आदेश आले तर ज्याला मार्ग काय असतो तो आम्ही नक्की दाखवून देऊ. तुम्ही याच्यावर कायदेशीर कारवाई करा आणि आम्ही जे म्हणतो ते तुम्ही लेखी घ्या. हा, आणि फक्त आम्हालाच त्रास होईल अशा कुठल्या गोष्टी करू नका.
संध्याकाळपर्यंत सर काहीतरी कारवाई करायला अशी अपेक्षा आहे. हां, चला. हा बाय दादा काय सांगाल, आज तुम्ही नवघर पोलीस स्टेशनला आले तर मनसैनिकांवरती काल गुन्हे दाखल झाले, काय सांगाल? मला असं वाटतं की कालची जी घटना आहे, सदावर्ते नावाचा एक तुकार माणूस हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी जातो, मराठी भाषेबद्दल मराठी नेत्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो. कालही मीरा भाईंदरमध्ये येऊन त्याने तशाच प्रकारचं वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला आणि तो जो प्रयत्न आहे तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी काल हाणून पाडला. आमचं सचिन असेल, हेमंत असेल, आमची सगळीच टीम काल त्याच्या अंगावर गेली. ज्या पद्धतीने पोलिसांनी आमच्या मुलांना काल दाबण्यात आलं, गळे दाबण्यात आले, तर या सगळ्याचा विरोध करण्यासाठी मी आज पोलीस स्टेशनला आलेलो आहे. खरं तर महाराष्ट्र शासनाने किंवा गृह खात्यानेच सदावर्तेला सूचना दिल्या पाहिजेत. ह्या गोष्टी घडतात का, तो कारण नसताना म्हणजे कुठलाही विषय असो, सदावर्ते आम्हाला मध्ये आणतो, मराठी भाषेला मध्ये आणतो, सतत भाषेच्या विरोधात काम करत असतो आणि तो या सगळ्या गोष्टी त्याला मिळालेलं संरक्षण याचा गैरफायदा घेऊन खूप जोरजोरात बोलण्याचं काम करतो. आमची गृह खात्याला आणि माननीय गृहमंत्र्यांना विनंती आहे की सदावर्तेला आवर घाला, नाहीतर सदावर्तेला आता आमचा जो काही पेशन्स आहे तो संपायची वेळ आलेली आहे. एक दिवस येईल की सदावर्तेला रस्त्याने कपड्याशिवाय फिरवलं जाईल, एवढं नक्की. दादा काल काय मागणी आहे? आमची मागणी आहे की काल तो जो काय बडबडत होता, खरं तर तो दारू पिऊन बडबडतो की काय कळत नाही, कारण ज्या पद्धतीने काल तो ओरडत होता, बडबडत होता, वकील होता की कोण होता कळत नाही. मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्याचं बिहेवियर आहे आणि जो तिथे तो बडबडत होता त्याच्या विरोधात देखील आम्ही आता तक्रार केलेली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम्ही आता नवघर पोलीस स्टेशनला केलेली आहे. अपेक्षित आहे की आज संध्याकाळपर्यंत याच्या बाबतीत योग्य ती कारवाई होईल. नाही झाली तर सदावर्तेला आम्ही धोपटल्याशिवाय राहणार नाही. सतत सन्माननीय साहेबांच्या विरोधात बोलणं, आम्ही तर आमच्या पक्षाकडनं एकही माणूस त्याच्याबद्दल समोरून बोलायला जात नाही. तो दरवेळेला काय घडलं की सुरुवात सन्माननीय साहेबांपासून करतो, मराठी भाषेपासून करतो आणि हे जाणून बुजून तो आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतोय. मग जसं मराठी आंदोलकांनी त्याला घरात घुसून मारलं होतं तसं आम्ही मारायची वाट सरकार बघते का? सरकार त्याला समज का नाही देत आहे? काय जाणून बुजून आमच्या अंगावर? त्याला अपेक्षित काय की आम्ही भर रस्त्यात त्याला कपडे काढून मारावं हे त्याला अपेक्षित आहे का? आमचा एकही नेता, एकही कार्यकर्ता सदावर्तेच्या बाबतीत नावही समोर न घेत नाही, पण हा सतत सन्माननीय साहेबांबद्दल मराठी भाषेबद्दल जे काही बोलायचं काम करतोय हे त्याला आम्ही घरात घुसून मारावं या दृष्टीने त्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आणखी 4 पोलीसवाले त्याला संरक्षणाला मिळतील असं काय त्याचा प्रयत्न आहे की काय, हा आमच्या मनात आलेला प्रश्न आहे. मी पुन्हा गृह खात्याला विनंती करतो की या सदावर्तेला आवर घाला. हा आम्ही त्याच्या अंगावर न जाता सतत सन्माननीय राजसाहेबांचं नाव घेऊन महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करण्याचं काम करतोय. जर गृह खाता याला समज देणार नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि आमची लाताबुक्क्याची भाषा जी आहे ती त्याला समजावून सांगू. सर मराठी सक्तीचं सांगण्यात आलेलं आहे. येणार असंही आवाहन केलेलं आहे मीरा भाईंदरमध्ये. सदावर्ते येणार आहे. तो जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. मराठी सक्तीच्या वरून सांगितलं की 15 लाख रिक्षावाले आंदोलन कुठून करणार आले आहेत. 15 लाख? अहो मी काल अधिकृत RTO कडनं आकडा घेतला तर आपल्या MMR रिजनमध्ये 4,10,000 रिक्षा आहेत. कुठून आले? दुसरी गोष्ट, यातले 65% रिक्षावाले हे मराठी आहेत. मुंबईतला काही भाग सोडला आणि ठाणे शहर किंवा मीरा भाईंदरमधला काही भाग सोडला तर बाकीच्या संपूर्ण कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठी रिक्षावाले आहेत. 65% वरती रिक्षावाले मराठी आहेत आणि बऱ्यापैकी जे भैया रिक्षा चालवतात त्याचं परमिट मराठी माणसाचं आहे. कुठून आला हा आकडा 15,000 आणि 4 लाख, 15 लाख आणि 4 लाख? हे सगळं आकडे हे महाराष्ट्रातलं वातावरण खराब करण्यासाठी आहे. महाराष्ट्रामध्ये आमची ताकद खूप जास्त आहे. 15 लाख आकडा सांगून आमची महाराष्ट्रात खूप मोठे आकडा आहे, ताकद आहे दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या संख्येने रिक्षाचालक हे मराठी आहेत. तुम्ही पाहिजे तर तुमच्यापैकी अनेक पत्रकारांनी मागच्या 4 दिवसात आमच्या अनेक मराठी रिक्षाचालकांच्या बाईट घेतलेल्या आहेत, तुम्ही त्यांना ऐका. आणि दुसरी गोष्ट, अशीच काही वेळ आली तर आम्ही आमच्या गाड्या काढू, लोकांना घरपर्यंत पोचू. महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला त्रास होईल असं 4 तारखेला घडणार नाही हे खात्रीने सांगतो. पण त्याच्यानंतर जर रिक्षा रस्त्यावर उतरवल्या
तर त्या रिक्षा युपीलाच पाठव तुमच्यासोबत. पण संजय निरुपमने सुद्धा याचं समर्थन केलेलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेमध्ये सध्या शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहेत. परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की परमिट पाहिजेत, मराठीत पाहिजे. पण संजय निरुपम बोलतात की परमिट रद्द करू नका. संजय निरुपमाने स्वतःला सांभाळावं असं